धुळ्यात भाजपचा युतीला स्पष्ट नकार. धुळे महानगरपालिका निवडणुका. एकीकडे 550 इच्छुक उमेदवारांची गर्दी आणि दुसरीकडे अवघ्या 60 ते 70 जागा. भारतीय जनता पक्षात सध्या तिकिटावरून जो सस्पेन्स निर्माण झालाय तो एखादा थ्रिलर सिनेमापेक्षा कमी नाही. तिकीट कोणाला मिळणार? युती होणार की स्वबळाचा नारा घुमणार? या प्रश्नांनी धुळ्याच्या राजकारणात सध्या गोंधळ आणि उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. आजच्या आपल्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत भाजपच्या कोर कमिटीचा प्लॅन काय आहे, 550 इच्छुकांमधून उमेदवार कसे निवडले जाणार आणि आमदार अनुप अग्रवाल यांनी कार्यकर्त्यांकडून नक्की कोणता शब्द घेतलाय. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल मॅच. धुळे शहरातील 40गाव रोडवरील भारतीय जनता पक्षाचे नवनिर्मित कार्यालय. एरवी शांत असणारा हा परिसर सध्या कार्यकर्त्यांच्या घोषणांनी आणि गाड्यांच्या गर्दीने गजबजून गेला आहे. निमित्त आहे आगामी महापालिका निवडणूक. निवडणूक 15 जानेवारीला होणार आहे, पण भाजपमध्ये उमेदवारी कोणाला मिळणार याचा पत्ता अजून कोणालाच नाही. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच एक महत्वाची आणि व्यापक बैठक पार पडली. या बैठकीत जे घडलं ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे. या बैठकीत भाजपचे नेते आणि इच्छुक उमेदवार समोरासमोर आले. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, माझं तिकीट फायनल आहे का? पण उत्तर मिळालं नाही, कारण भाजपच्या एकाही उमेदवाराचे तिकीट अद्याप फायनल झालेले नाही. या बैठकीत शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी परिस्थिती स्पष्ट करताना सांगितलं की उमेदवारीचा निर्णय घेणं इतकं सोपं नाही. का? कारण आकडा थक्क करणार आहे. भाजपच्या तिकिटासाठी तब्बल 550 जणांनी मुलाखती दिल्या आहेत. म्हणजेच एका प्रभागातून सरासरी 25 ते 30 लोक इच्छुक आहेत. आता एवढ्या गर्दीतून एक उमेदवार निवडायचा कसा, यासाठी भाजपने सर्वे करायचे ठरवले आहे. आमदार अग्रवाल स्पष्ट म्हणाले, आम्ही प्रभाग निहाय बैठका घेतल्या आहेत, पण अंतिम निर्णय हा अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 30 तारखेलाच होईल. तोपर्यंत सस्पेन्स कायम राहील. येत्या 2-3 दिवसात पक्षातर्फे अजून काही छुपे सर्वे केले जातील आणि त्यानंतरच उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. पण खरी गोमतर पुढे आहे. धुळ्यात भाजप स्वबळावर लढणार की युती किंवा महायुती होणार हा पेच अजूनही सुटलेला नाही. आमदार अनुप अग्रवाल यांनी भर सभेत कार्यकर्त्यांना एक प्रश्न विचारला, तुम्हाला युती हवी की नको? आणि क्षणाचाही विलंब न लावता उपस्थित इच्छुकांनी एक सुरात उत्तर दिलं, युती नको. कार्यकर्त्यांचा हात सूर पकडत अग्रवाल यांनी एक खेळी खेळली. ते म्हणाले, तुम्हाला युती नको आहे ना, मग मला शब्द द्या, तिकीट कोणालाही मिळो, तुम्ही फक्त भाजपचंच काम करा. यावर कार्यकर्त्यांनीही होकार दर्शवला. खरं तर युतीचा निर्णय अद्याप वरिष्ठ पातळीवर प्रलंबित आहे, पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा मूड मात्र एकला चलोरेचाच आहे. आता प्रश्न येतो की हे तिकीट नक्की वाटणार कोण? कोणाच्या हातात आहे या चाव्या? धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली एक 7 सदस्यांची कोर कमिटी स्थापन करण्यात आली आहे. हीच कमिटी उमेदवारांचं नशीब ठरवणार आहे. या पॉवरफुल कमिटीमध्ये कोण कोण आहे, चला पाहूया. सर्वप्रथम पालकमंत्री जयकुमार रावल अध्यक्ष आहेत. त्यानंतर माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, त्यानंतर शहराचे आमदार अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाने, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार कुणाल पाटील सदस्य म्हणून समावेश. त्यानंतर महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अपळणकर. या व्यतिरिक्त भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाने, माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी आणि नारायण पाटील यांना विशेष आमंत्रित सदस्य म्हणून घेण्यात आले आहे. ही कमिटी काय करणार तर 550 नावांची यादी शॉर्ट लिस्ट करून ती प्रदेशाध्यक्षांकडे पाठवणार. तसेच महायुती झाल्यास जागा वाटपाचा निर्णय हीच कमिटी घेणार आहे. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अपळणकर यांनी परिस्थितीची गंभीरता मांडली. ते म्हणाले, आपल्याकडे 550 इच्छुक आहेत, पण तिकीट फक्त 55 ते 60 जणांनाच देता येईल. उरलेल्या 490 लोकांनी काय करायचं? ज्याला तिकीट मिळणार नाही तो सक्षम नाही असा याचा अर्थ होत नाही. त्यांनी स्पष्ट केलं की शेवटच्या क्षणी निर्णय घेतल्यामुळे बंडखोरी टाळता येईल. ज्यांची इच्छा आहे पण तिकीट मिळणार नाही त्यांना पक्षाचा अधिकृत फॉर्म म्हणजेच एबी फॉर्म मिळणार नाही. त्यामुळे त्यांनी नाराज न होता पक्षासोबत राहावं असं आवाहन नेत्यांनी केलं आहे. या बैठकीत एक सकारात्मक गोष्टही पाहायला मिळाली आहे मित्रांनो. अनेक जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांनी उभे राहून ग्वाही दिली. यात किरण जोंधळे, स्थायी समितीचे माजी सदस्य हर्ष कुमार रेलन, भिकन वराडे यांचा समावेश होता.
त्यांनी स्पष्ट सांगितलं, आम्हाला तिकीट नाही मिळालं तरी आम्ही नाराज होणार नाही. आम्ही कमळाचंच काम करू, असं ते स्पष्ट म्हणाले. पण ज्यांना तिकीट मिळणार नाही त्यांच्यासाठी काय? यावर आमदार अग्रवालांनी एक गाजर किंवा आपण म्हणूया एक प्रॉमिस दिला आहे. ते म्हणाले की जे इच्छुक नाराज होतील त्यांना प्रभागात नगरसेवकांपेक्षा जास्त जबाबदारीचं काम दिलं जाईल. आणि एवढंच नाही, तर लोकसंख्येच्या निकषानुसार पुढील पंचवार्षिक निवडणुकीत महापालिकेत 15 नगरसेवक वाढणार आहे. त्यामुळे पुढच्या वेळी त्यांना नक्कीच संधी मिळेल. या बैठकीला केवळ इच्छुकच नाही तर पक्षाचे दिग्गज नेतेही उपस्थित होते. माजी महापौर चंद्रकांत सोनार, डॉक्टर सुशील महाजन, जयश्री अहिराव, प्रदीप करपे, कल्पना महाले, सुनील महाले, गोपाल केले आणि इतर अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. सध्या तरी चित्र असं आहे की भाजप 74 पैकी किमान 60 जागांवर आपले उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे. पण 30 तारखेपर्यंत जो सस्पेन्स आहे तो कार्यकर्त्यांच्या हृदयाचे ठोके वाढवणार आहे मित्रांनो. कोर कमिटीच्या हातात यादी आहे, सर्वेचे रिपोर्ट येत आहेत आणि इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. तर मंडळी, धुळे महापालिकेचं हे रणमैदान आता चांगलंच तापलं आहे. एका बाजूला कार्यकर्त्यांची निष्ठा आणि दुसऱ्या बाजूला तिकिटाची महत्वाकांक्षा. 30 तारखेला जेव्हा उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपेल तेव्हाच कळेल की कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आणि कोण नाराज झालं. पालकमंत्री जयकुमार रावल आणि त्यांची कोर कमिटी यातून कसा मार्ग काढते आणि बंडखोरी टाळून भाजप मिशन महापालिका कसं फते करते हे पाहणं औत्सुकताचं ठरणार आहे. बाकी तुमचं काय मत आजच्या व्हिडिओवर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.